मी 2 टाइम देवाची सेवा केली पाहिजे. बरं, अभिषेकाला आणि आपण गाव याचं एक नातं वेगळं आहे. आणि आपण देवी गावाला येते. बरोबर, लक्षात आलं. असं का नाही कारण देत ना, काय करून नुसतं तर श्रीफळ दिलं ना, नुसतं तर श्रीफळ दिलं तर कृपा होते. बरोबर, फक्त काय अभिषेकापेक्षा त्याची रोज सेवा झाली पाहिजे. सेवा झाली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आज आमच्या गावामध्ये म्हणजे दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे देवीचा अभिषेक घातला जातो. तर त्याची पूर्ण व्हिडिओ मी आज बनवणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि मी राहतो रोहामध्ये, रोहा टू ताल्यामध्ये फलशेत हे माझं गाव. टोटल डिस्टन्स आहे 40 to 50 किलोमीटर, अराऊंड 1 तासाचं रनिंग आहे. आता मी आहे टोकार्डे गावाजवळ. तर हा इकडे रोड जातो, तो हा आहे रोहा साईडला. आणि आपण आता इकडनं ह्या साईडने आलो आहे, रोहा साईडवरून आपण आलो आहे. आणि आपल्याला हा इकडे आहे तलगड, म्हणजे महाराजांची बाजारपेठ. आणि हे बघा, हे वरती तुम्हाला दिसत असेल की तलगड किल्ला आहे. आणि ह्या साईडला आहे हा इंदापूर रोड आहे. मग ह्या साईडलाच माझं गाव आहे, तर मला इकडे जायचं आहे. दिसत असेल आता धुक्का आहे. आता सकाळचे वाजलेत 8, त्याच्यामुळं धुक्का असल्यामुळे व्यवस्थित किल्ला दिसत नाही आहे. बट खूप छान आहे, वरती बघण्यासारखं आहे. तर तुम्ही नक्की जर आलात तर तुम्ही तलगडला नक्की भेट द्या. महाराजांची आपल्या बाजारपेठ होती. सो मित्रांनो, आता आपण पोचलोय माझ्या गावामध्ये, फलशेत गावामध्ये. आत्ताचे वाजलेत 9:30 आणि मी तुम्हाला आता माझं गाव दाखवतो. हे आहे माझं गाव, ही आहे माझी 4थी पर्यंतची शाळा. गावात तुम्हाला माहिती आहे, गावात आल्यावरती किती छान वाटतं, निसर्गरम्य. कोकणात जर गाव असेल तर खरंच भाग्य लागतं कोकणात जन्माला यायला. आणि हे आहे माझं गाव. गावामध्ये आता काहीतरी विकायला आलंय, त्या सर्व म्हाताऱ्या बसल्यात. काय रे, काय आणलं विकायला? हा, कसली सुकट आहे? 100 पाव. काय आहे? कुठून आलंय? कुठून? वाशी मधून. काय ओके, काय नाव? धीरज. तू व्हिडिओ तू पण बनवतोस काय? तू दुसरा एक आहे ना? बरोबर. हे बघा आमच्या गावचे क्रिकेट कार्यकर्ते. हे बघा, हे आहेत क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि हे गावचे कार्यकर्ते. हे बघा, बघितलात? काय बोलताय? हो, बरं आहे. चला, आता आमचं मंदिर आहे ते काय जवळ नाही आहे. मंदिर रस्ता हा, हे मंदिर रस्ता जरा चालानंतर म्हणजे असं बनवलं होतं, पण काही आता कारणास्तव खराब झाला. काय बोलताय? हा, पोराचा फोटो दाखवतो. चला, तर पहिला आपल्याला मंदिरात जायचं आहे. ब्राह्मण आला, एक ब्राह्मण नाही आला अजून. चला बघ. आणि आता आमचं मंदिर आहे ते गावामध्ये नाही आहे, गावाच्या बाहेर म्हणजे शेतामध्ये थोडंसं चालावं लागतं. 5-10 मिनिटं चालावे लागतात. 5 मिनिटात पोहोचून आपण. तो बघा मंदिर. आणि ही पूर्ण चढण आहे. पावसाली तर इथून तुम्ही जाऊ नाही शकत. हा रस्ता आपण क्रिकेट मंडळाने केला होता. ओके. 2010-11च्या आसपास. परंतु आता हा रस्ता खूप देखरेख नसल्यामुळे खराब झालाय. आता ही पाय वाटच आहे काय? असा रोड म्हणजे गाडी नाही जाणार, पाय वाटच आहे. याच्यामध्ये 1-2 क्रिकेट मंडळाचा खूप आहे. दिसतोय का मंदिर मित्रांनो? हे आहे मंदिर.
आणि हे आता कोण शेती नाही करत. आता पहिले गावामध्ये किती नांगर होते रे आपल्या पहिले गावामध्ये? 70 असेल ना? 70 उंबाड्याचा घर आहे. आणि आता कोण म्हणजे शेती फक्त 3 जणच करतात ना? 3 जणच फक्त आता शेती करतात. आता शेतीचं काय राहिले नाही आहे मित्रांनो. आमच्या गावामध्ये तर नाही आहे. ते आहे मंदिर आमचं बघा. आणि आता हे बघा मुलं पण पाणी भरतायत. आणि चारी बाजूनी पूर्ण जंगल आहे. आणि मध्येच आमचं मंदिर आहे ते बघा. आता जाऊया आपण मंदिरामध्ये. हे बघा हे आमचे क्रिकेट मंडळाचे कॅप्टन आहेत. क्रिकेटचे कॅप्टन एकनाथ कांबळे बघा. आणि आज देवीचा अभिषेक असल्यामुळे किती मेहनत करतायत. आहे मनेश आरडे बघा. पाण्याचा हांडा कसा घेतलाय बघा. आता हे गावची मंडळी सर्व. हा हे पांडा दादा हाय. आणि हे बघा तुमचं नाव काय हो? विसरलो. पाजणे. हा पप्पूदा. हे सर्व कांबळे भावकी बोरले. आम्ही 50 करू आता गेली पाहिजे व्हिडिओ. गुरुजी काय बोलताय? मजेत ना? लावा गंध. तेच तुला बोललो ना मी. कोण आले का मंडळी? आलेत. हो हे काय इकडे मांडले? ओके गणेश पूजन आहे का? गर्दी होते ना तिथे गर्दी होती. बरोबर. हे बघा हे आहेत आजच्या पूजेसाठी बसणारी जोडी विजय आरडे आणि त्यांच्या सौभागी. काय नाव तुमचं? हा दीपाली आरडे बरोबर ना? ह्या साईडला आहे घर. इथे प्रसाद बनवली जाते. हे प्रसाद कोण बनवतंय? प्रसाद कोण बनवतंय? हा प्रसाद कोण बनवतंय? प्रसाद आम्ही बनवतोय. बनवा पटापट. व्हिडिओ चालू आहे. असू दे ना. नाही चालतंय. हेच तर बघायचं असं लोकांना काय कोण बडबडताय. तो तुम्ही लवकर प्रसाद बनवली पाहिजे होती रे. लेट झालंय. हा फॅमिलीवाले ना. आता तर आलो. हे बघा प्रशांत कांबळे आणि निलेश कांबळे मुकुंद नागती. आता बघा मला वाटतं झोपूनच काय आंघोळ केली का नाही? आम्ही आलोय. थोडस जरा लेट झाला उठायला आम्हाला. काल थोडस जरा आमचे लेट झालं. काय म्हणजे काय रात्री काय कार्यक्रम होता काय? थोडीशी पोरं आली आमच्या इथे घरी त्याच्यामुळे झोपवळ झाली. पाय बारा जाय इकडे. पाय बारा सांगितलं ना. म्हणून पाय बारा सांगितलं तर इकडे. तू सांग मला इकडे चांगली आहे. हे बघा हे आहे सुजल कांबळे. तुम्ही तयार करा. गुरुजी काय बोलताय? एकदम मजेत मजेत ना? एकदम मजेत. हे काय मांडलंय? हे गणेश पूजन. गणेश पूजनाचं हे सेपरेटली घेतलं. आणि सगळ्या देवांचे नावे मांडलेले. ओके सगळ्या देवांचे म्हणजे गाव जे देवाचे जे सर्व आहेत सगळे. आणि मग इकडे काय नाही मांडलंय? काळकाई गणपती वास्तू. ओके याला गणेश पूजन आम्ही म्हणतो. गणेश पूजन. आणि ह्याच्याशिवाय पुढे सुरुवात नाही स्टार्टिंग पूर्ण पूजेची पहिली गणेश पूजनातून होतं ते बरोबर. याची घाटेर जातात मला. तर मला एक सांगा हे आपण जे अभिषेक वगैरे घालतो बरोबर ना? हे कशासाठी घालावं लागतं? काय कारण आहे? पहिल्यापासूनची परंपरा आहे. बरोबर. ही जी आहे ना पहिल्यापासून परंपरा आहे. त्यामुळे त्या लोकांना तो रिवाज सोडला नव्हता. अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. ओके पण असं का म्हणजे अभिषेक असं? आता हे बघ त्यांची श्रद्धा आहे. श्रद्धा त्यांची आहे. श्रद्धा त्या गावाल्याची आहे. बरोबर. लक्षात आलं? असं का नाही? कारण देतात ना काय करून नुसतं तरी श्रीफळ दिलं ना. नुसतं तरी श्रीफळ दिलं तर कृपा होते. बरोबर. फक्त काय
अभिषेकापेक्षा त्याची रोज सेवा झाली पाहिजे. सेवा झाली पाहिजे. बरोबर. आता माझा का आता अभिषेक करणार नंतर कोण परत येणार नाही अजिबात. बरोबर. आमचं नाही. आम्ही सकाळी पहिली देवांची आसपास इथे लोक देवांची पूजा करून संध्याकाळी दिवाबत्ती निरंजन सगळं करायचं. बरोबर. आता ही कशी पारंपरिक पद्धती. बरोबर. पारंपरिक. आणि अश्विन शुक्ल प्रतिपदा हा अशी महिना आहे. माझा गुढीपाडवा. बरोबर. आपण म्हणतो ना 60 मुहूर्तातला मुहूर्त. पाडवा. हा पाडवा. पाडव्याचा. बरोबर. शंका वगैरे बरोबर. बघा सुरू झाली की आधी की आपण पहिले गणपती फुलांची ढेकर करण्याची कधी काय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ग्रामदेवताभ्यो नमो नमः. अभिषेक स्नानांच करिषे आचम्यो. तीन पाणी प्या. आचम्यो केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. उजव्या हातात फळी घ्यायची आणि तुमच्या बाईनं 3 पळी पाणी द्या. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः. उपकरशुभेशा मंगलम येशा हदिस्तोपक्वान मंगलधरम तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्यां दैवतो बलं तदेव लक्ष्मीरते दैवीं स्मरामि लाभतेजां कुततेजां जयतेजां पराजयतो. श्री महाभगवत महापुरुष विष्णुदेव प्रत्यस्याद्य ब्राह्मणो द्वितीय परादे विष्णुमते श्वेतवा कल्पके वैवस मंत्रे कलियुगे कली प्रथम जने भारतवर्षी भारतखंडे जंबुद्वीपे दंडकारण्येषु दक्षिण तीर्थशाली वाहन शक्य. तुझं नाव काय का? आ ध्रुवी. कुणाची मुलगी? आ भगवान कांबळे. आता बघा आमच्या गावचे महाराज जेवण बनवत आहेत. सॉरी प्रसाद बनवत आहेत. थांब. हे बघा बनवणार एकच आणि बाकीचे आपले फक्त असं टाक तसं कर हे कर. काम करायला एकच म्हणा. याचं सहकार्य म्हणायचा महाराजांचं सहकार्य कसलं हे बघा. आता हा बनवता एकच बाकी सर्व ओलून करतात. आता हा तुम्ही प्रसाद बनवला त्याच्यामध्ये काय काय टाकलं जरा सांगाल का? हा हा तूप का नाही टाकला? तूप का नाही टाकला? तुमच्या जागी घी टाकलं. मग घी म्हणजे तूपच ना. हा कसा तूप वेगळा? हे बघा ही एक गँग आहे. ही दुसरी गँग. ही बघा हा हे 2 मंगेश एक आहे. काय आडनाव काय का पाणी दोन्ही पण कापत ना भाऊ. आणि हा आमचे धडाडीचे कार्यकर्ते नाव विसरलो मी. सचिन भाई. यज्ञानी यज्ञमयंतो देवां स्थानधर्माने प्रथमान्य सन्नते नागमाई मासाचंद्र यात्रा पूर्वे साध्या संती देवाः प्रारंभी विनती करू गणपती विद्यादय सागरा अज्ञानत्वारोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्रुकवगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु दोषवी मंगल मूर्ती मोर्या. जय गणपती महाराजा मंगल मूर्ती मोर्या. हे जे
फळशेत ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ, महिला मंडळ यांनी गतवर्षीप्रमाणे आर्थिक मासेमारी शुक्ल पक्ष प्रतिपदेला हा जो अभिषेक झालेला आहे, त्या अभिषेक निमित्त आम्ही तुझं गणपती पूजन केलेलं आहे. त्यांच्या सगळ्या लोकांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे भरभर देव अंगात आणि बळकट येऊ दे, रोगराई नष्ट कर, इडापाडा जाऊ दे आणि त्यांचा असं एकत्र होऊ दे. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. नारायणाय नमः, माधवाय नमः, समजेने सोडून द्या. गोविंदाय नमः, हात पुसून घ्या आणि नमस्कार करा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, गुणेशाय नमः. पद्मनाभार्थ फलप्राप्त्यर्थ काश्यप गोत्रस्य फळशेत ग्रामस्थ मंडळ बापदेव काळकाई देवता माध्यमा अभिषेक स्नानांच करिष्ये. उदक सोडा. आता तू काय करतोस? हे दोन पाषाण आहेत ना, बापदेव काळकाई, त्यांना पहिला पंचामृत स्नान म्हणून ठेव. पोटभर करते, फक्त तीर्थाला तोडो कोण पित नाही. त्या पहिले ढवळून घे. आम्ही बदलाव फोटो काढतो. ओम गंगणपते नमो नमः. ओम गंगणपते नमो नमः. ओम गंगणपते नमो नमः. ओम गंगणपतये नमो नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पंचामृत स्नानं समर्प्य पंचामृतानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ह्याचं नाव काय रे? तुझं नाव काय? विसरलो. तर या ठिकाणी निलेश कांबळे यांच्याकडून चायची सेवा होत आहे सगळ्या मंडळासाठी. निलेश कांबळे लवकर त्यांचं लग्न होऊ दे ही देवीची आणि प्रार्थना. आणि हे आमचे एकनाथ शिगुण यांचं पण उद्या लवकर. हे बघा महिला मंडळ, फळशेत ग्रामस्थ महिला मंडळ 3च फक्त, बाकी कुठे गेल्या? मग 4च फक्त गावामध्ये. हा सो गुरुजी, आता हा फळशेत क्रिकेट मंडळाने जो कार्यक्रम ठेवला होता जो अभिषेकचा, तर दरवर्षीप्रमाणे हा ठेवतो बरोबर? तर आणि तुम्ही आवडीने सुद्धा येता इथे गावामध्ये, तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल म्हणजे नवीन पिढीला आणि का म्हणजे कसं काय सांगाल नवीन? तो विषय असा आहे, प्रत्येकाची श्रद्धा पाहिजे आणि ही पारंपरिक पद्धत आहे. आता कसं होतं, तू कम्प्युटर घेतलाय बरोबर, तू कम्प्युटर घेतलाय, आता मी कम्प्युटर घेतलाय सुद्धा, पण ही कशी पारंपरिक पद्धत आहे. नाही तर ऍक्च्युली काय केलं पाहिजे माहितीये का, कमीत कमी 2 टाइम देवाची सेवा तरी केली पाहिजे आपल्याला बरोबर अभिषेकापेक्षा. नाही मग आता कसं आहे मुंबईमध्ये धावपळ असते त्याच्यामुळे कोण ती नाही होत. मग ते सांगतोय तुला काय. आणि नवीन पोरं तर आता तुम्हाला माहिती मोबाईलचं युग असल्यामुळे सर्व मोबाईलमध्ये, मग त्यांना तरी काय संदेश द्याल की कसं वागलं पाहिजे किंवा काय? त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आता आपल्या आई वडिलांनी काय केलंय, काकांनी काय केलंय, दादांनी काय केलंय, नंतर गावातल्या ग्रामस्थ मंडळ जे आहेत ना, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शब्द वापरले बघ, बरोबर, ते काय करतात ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि एकदम तोडून उपयोगी नाही. बरोबर. घरी कॉम्पिटिव्ह आलं तर ही जी रूढी आहे ना, ही कधी हे तोडायची नाही आपण कधी. बरोबर, हे पूजा ही झालीच पाहिजे. बरोबर. वेळी वगैरे काय नाही असं नाही म्हणत नाही, म्हणत नाही की तुम्ही या असं काय नाही, वेळी वगैरे काय नाही, पण जी आहे ती तुमची झालीच पाहिजे तुमच्या. बरोबर. चला, थँक्यू, धन्यवाद.
तर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आपल्या गावचे सुपुत्र महादेव लक्ष्मण कांबळे. तर त्यांच्याकडून आपण आजचा जो आपला जे कार्यक्रम आहे आपला देवीचा अभिषेक त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर अण्णा, तुम्हाला आपण जो आज कार्यक्रम करत आहोत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसा कार्यक्रम आयोजित केलेला आहे? काय संदेश द्या? आज नोकरी धंद्याला गेलेली मुलं आज वेळ काढून इथे एक पूजन वार्षिक कार्यक्रम म्हणून अभिषेक राबवतात. याच्यात आम्हाला आनंद वाटतं आणि पुढे ते चालत राहावा. त्यांनी त्याच्या माध्यमातून गावाचा विकास, गावाची संघटना जपावी, एकमेकांबद्दल प्रेमाने वागावा, गावात कुठे कोणाबद्दल द्वेष निर्माण होऊ नये याची चिंता करून पुढची पिढी अशा पद्धतीने वाटचाल करावी हीच आमची शुभेच्छा. पावसामुळे याच्यापूर्वी जे क्रिकेट सामने खेळवत होतो ते सध्या आपल्याला खेळवता येत नाही. त्याच्यामुळं आज जो हा उत्सव या तारखेला असतो तो आज सर्वांना बघायला मिळत नाही. भविष्यात असंच जर पुढे आपल्याला पाऊस नसताना ग्राउंड जर कुठे फंक्शनमध्ये सापडला तर क्रिकेट सामने आपण पुन्हा खेळू आणि त्यात गावाचा उत्साह वाढवू. तर अण्णा, धन्यवाद. तुम्ही जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या वाटचालीस आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू आणि त्यानुसार आम्ही पुढची वाटचाल करू. आपल्या क्रीडा मंडळाचे सचिव महेश नागती, तर त्यांना मी असं विचारेन की आज जो आपला देवीचा अभिषेकचा कार्यक्रम आज दिवाळीमध्ये आपण पकडलाय, तर त्यासाठी म्हणजे आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप चांगला आहे. तर त्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल गावासाठी आणि जे आता इथे जमले सर्व मार्गदर्शन काय तुम्ही द्याल? पूर्ण सर्व आता जमलेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि क्रीडा मंडळासाठी तुम्ही काय सांगाल? सर्व इथे जमलेला ग्रामस्थांना, क्रीडा मंडळाला नमस्कार माझा. हे आपलं देवीचा अभिषेक आहे हे जवळजवळ 17-18 वर्ष आपल्याला चालू आहे. ज्यावेळी आपण पहिल्यांदा टुर्नामेंट तेव्हापासून चालू केलेला आहे. आता लॉकडाऊन पासून आपण ते बंद केलं आहे. पण माझा विचार असं सांगेन की ह्याच्या पुढे सुद्धा चालू ठेवा सगळ्यांनी आणि ही परंपरा देवीची अभिषेकची चालूच राहिली पाहिजे. आतापर्यंत जे मागून जे काही क्रिकेट खेळते, जे काही लहान पोरं आहेत त्यांनी प्रत्येक वर्ष दिवाळीला येऊन हा अभिषेक चालू ठेवा असंच माझं म्हणणं आहे. त्यांच्यासाठीच हा माझा नवीन क्रिकेट मंडळ जे मुलं आहेत त्यांना असं संदेश देईन की शेत गावामध्ये जे पूर्व म्हणजे कमीत कमी 25 वर्षापासून जो गावाचा तालुक्यात नाव आहे तो असाच तुम्ही लास्टपर्यंत राखला पाहिजे आणि तोच गावासाठी आणि प्रत्येक जण हे स्वतःसाठी नाही तर गावासाठी तुम्ही खेळलं पाहिजे. प्रत्येक जण खेळताना तुम्ही गावाचा आपल्या देवीचं नाव घेऊन तुम्ही उतरलं पाहिजे खेळायला आणि तुम्ही तिथे खेळायला उतरलं पाहिजे असं माझा संदेश आहे. ओके, धन्यवाद. तर आता आपल्यासोबत आहेत आपल्या गावचे क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ आणि मोलाचे मार्गदर्शक संदीप कांबळे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना आजचा अभिषेक आणि पुढची वाटचाल आपल्या क्रीडा मंडळाची कशी करायची आहे आणि त्याच्या आधी ते देवीबद्दल आपले 2 शब्द सांगतील ते आपण ऐकूया. नमस्कार सर्वांना. श्री कालकेवरमध्ये क्रीडा मंडळ आणि परिषद ग्रामोत्सव मंडळ आज बरेच वर्ष कमीत कमी 14 ते 15 वर्ष हा अभिषेकचा कार्यक्रम परिषद गावामध्ये अगदी तनमन धनाने लहानांपासून थोरांपर्यंत अगदी आनंदाने करत आलेले आहेत आणि आजचाच हा कार्यक्रम त्याच प्रकारे आपण हा क्रीडा मंडळ आणि परिषद ग्रामस्थ यांच्या सहकार्याने राबवतो. आपली देवी आणि आपलं परिषद गाव याचं एक नातं वेगळं आहे आणि आपली देवी नेहमीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आज आपल्या पाठीशी उभी राहिलेली आहे. एक अस्तित्व आहे तिचं की आणि जी लोकांची भावना आहे तिच्याबद्दल ही की आपली देवी आहे ती आपल्या घरच्यासारखी ती सगळ्यांना सांभाळून घेते. म्हणून हा प्रत्येक वर्ष आपण क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ अभिषेक करतो आणि यापुढेही असंच आपण कार्यक्रम करत राहावं. क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ सर्वांनी धन्यवाद. हल्ल्याने बुट एवढं
खऱ्याला उभा करून बारापादाला उभा करून रकावळी उभी करून हाटी उभी करून माझ्याचा उभी काठीचा माळ पुरवणीचा माळ जापकडी थापकडी उभा करून या वेळेला या घटनेला आज तुझा अभिषेक धरलेला अभिषेकाची जी काय आपली सेवा केलेली ती गोड मानून घे. आज क्रिकेट मंडळाने जे काय तुझ्यावर अभिषेक सालाप्रमाणे करत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढे पण त्या क्रिकेटवाल्यांना कुठेही जातील तिथे यश सांगते यश प्राप्त झाला पाहिजे. काय आपली सेवा ते करते मनापासून ती गोड मानून घे आणि सगळ्यांना सुख शांती दे आणि पैसे गावकऱ्यांना सगळ्या म्हाताऱ्या पोत्याऱ्यांना सगळ्यांना चांगली बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे, चांगली संपत्ती दे. सगळ्यांना जे काही आलेली कामं आहे प्रत्येकाची आलेली कामं आहे ती पूर्णत्वाला गेली पाहिजे. आज भावभे पालकाईला आज मी आव्हान करून सांगतो आहे सगळ्यांची कामं पूर्णत्वाला गेली पाहिजे आणि सगळ्यांच्या घरी अचूक नांदलं पाहिजे ही चरणी तुझी प्रार्थना करतो. जय भगदेव कालका इथला देवी प्रसाद वाटप कुणाला नाही भेटलं तरी प्रसाद घ्या. पाणी एक सत्व आहे आणि त्या सत्वाला ती उभी राहते आणि त्या सत्वाला आज क्रिकेट मंडळाच्या पाठीशी उभी राहून आज त्यांनी सलावाप्रमाणे तुझा अभिषेक करतात आणि त्या अभिषेकाला तू समोरी जाते. बालकं समोरी येतात त्यांची कधी ज्ञान असेल काही असेल तरी तू पाठीशी उभी राहते. तुझा त्या नारळाचा फळ देतात. त्या नारळाचा फळ त्या मनाची इच्छा आणि सुख शांती दे त्यांना. कुठेही कोणाला लागता कामाला कोणाला हात किती मोठे हे आले क्रिकेटपटू आले तर त्यांच्या पुढे तू हार मानता कामाने तुझ्या सगळ्या ठिकाणी उदो करतात लेकरं होती आणि त्या लेकरांच्या पाठीशी तू कायम स्वरूपात उभी राहिली पाहिजे खेळण्यामध्ये आणि त्यांच्या संकटामध्ये उभी राहून आणि ते क्रिकेटचे सामने होतील ते बांधलं लोट आणि त्या क्रिकेटमध्ये त्यांचा उदो झाला पाहिजे. त्यांचा उदो झाला तर तो त्यांचा उदो न होता तुमचाच उदो होतो. त्याही ठिकाणी तुझा आणि 10 दिशा त्या कोणी बांधून ठेवतील त्या 10 दिशा मोकळ्या करून त्या तिथे तू उभी राहिली पाहिजे. कोणत्याही ठिकाणी असेल कोणत्याही जागेमध्ये असेल कोणत्या क्षेत्रफळामध्ये असतील तरी ती उभी राहा आणि हा भेटीचा नारा आणलेला आहे. त्यांच्या सगळ्यांची मन इच्छा पूर्ण कर. हर 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 महादेव आदेश होतो. नमस्कार मित्रांनो, तर आज कालिका माता क्रिकेट संघ फलशेद यांच्यातर्फे देवीचा अभिषेक याचं नियोजन केलं होतं आणि ते उत्तम प्रकारे पार पडलेलं आहे. आणि खरंच की कोकणामध्ये तुम्ही बघितलं गेलं ना तर आपल्या गावात प्रत्येक गावातील ग्रामदेवत असेल कुलदेवत असेल तर प्रत्येक माणसाचा एवढा उत्तम भाव असतो ना आपल्या देवासाठी. जरी आता कितीही लांब असतील तरी जर अभिषेक असेल किंवा काही कार्यक्रम असतील कोकणामध्ये, होळी असेल त्याच्यानंतर गणपती असतील तर प्रत्येक कोकणवासी हा आतुरतेने गावाकडे जातो. कारण की गावाकडचं वातावरण आणि निसर्गरम्य हे जे कोकणामध्ये जे गावं आहेत तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सण हा उत्तम प्रकारे साजरा केला जातो. आणि खरंच आज हा कार्यक्रम अभिषेकचा देवीचा अभिषेकचा जो कार्यक्रम होता उत्तम प्रकारे पार पडलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की जो प्रत्येक माणसाचा जो भाव त्या भावानुसार प्रत्येकजण आपल्या देवीच्या भेटीसाठी येतो. प्रत्येकजण नारळ घेऊन येतो. आणि आजचे व्हिडिओ जर तुम्हाला नक्की व्हिडिओ माझे आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद. आता पुन्हा भेटूया एका लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.